कोण घाबरतो कोण घाबरतो हो या घाबरतात सगळ्यांच्या शेजारी भांडतोय भांडतोय बघा कसा भांडतोय हा बसा म्हणतोय बाजूला माझ्या हा बाजूला बसा बसते मी बसते बसा तुम्ही त्याच्या बाजूला बसल्या हे ना तागुडीला खाऊ पण आणलंय तर मी खाऊ दाखवते हा बाबा हे बघ तुला खाऊ आणलंय ना हे बघ आईस्क्रीम पण आणलंय कोण हे बघ दे त्याला आईस्क्रीम द्या खोलून आईस्क्रीम खाणं तू आईस्क्रीम त्या दिवशी पण एक मानतो म्हणून आले होते ते पण असंच बोलत आले मी काय वरती बोलत नाही आपलं डोंगर पट्ट्या आणि वरती चढायला उन्हात आता तुम्हाला तुमचंच बघा ना असं नशीब रिक्षावाला वरती तरी खूप चढायला खूप त्रास होतो आणि उन्हामुळे या ताई आलेल्या आहेत असेल पण का साकीनाका साकीनाका 90 फीट रोड 90 फीट वरून आले ते माझ्या भावाचा खास मित्र आता बरोबर आईस्क्रीम खातोय रे हा आता जाताना भुकणार म्हणजे का जाऊ नका इथंच राहा त्याचं असं असतंय आणि या ताईची ही मुलगी आणि ही भाची ना या दोघी जणी आल्यात तुमचं नाव काय जान्हवी पायल आलेले आहेत टायगरला भेटायसाठी ऍड्रेस माहिती नसताना देखील टायगर करत आलेत आहे ना असं आहे टायगरवरचं प्रेम आणि आता टायगर मस्त आईस्क्रीम खाते दाबुडी व्हिडिओ मध्ये बघते ना मी तुझे बरेच जण त्याला लय म्हणजे खूप जण असं विचारतात पण मी ऍड्रेस जास्त सांगत नाही पण कारण माझं हे काम मी आता लहानपणापासून ह्या एरियात साकीनाका त्यामुळे मला पूर्ण एरियाची माहिती भटवाडीची मला शोधायला त्रास नाही झाला पटकन आले ना फक्त थोडं रिक्षावाल्या जास्त कोण नाही आम्ही कुत्रा आहे त्यांचा टायगर मग तर खाली एकदम तिकडे नाही एवढे कोण सांगू शकतो आम्ही ह्या अलीकडे मुक्ताबाईच्या अलीकडे आले तो मग इकडनं असं पुढे जातो एकदम बिचारा तो पण कुत्र्यावालाच होता त्याने आम्हाला तुमच्या त्या इथपर्यंत खालपर्यंत आमचं होतं झालं बा खाऊ अजून एक काय देऊ का अजून एक खाणार आता नंतर खातो नंतर खाशील चालेल फिरायला घेऊन जाऊ आहेत ना सगळे तिकडे सगळे हा सगळ्यांच्या घरी आता पण मला लेट झाला आज म्हणतात थोडी साफसफाई करावी जयंती आली ना म्हणून मी आपली साफसफाई म्हणलं आज पूर्ण दिवस मैदानातच करतात हा खाली काय तुमच्या जयंतीचं नाही खाली विहार आहे ना मोठं विहार आहे तिथं आता बांधलंय नवीन नाही हे ते विहार वाले सगळे मग पूर्ण एरिया मध्ये लाइटिंग करतात तर माझं काम चालू होतं हे बघा आता वाजले दुपारचा 1 आणि मी आज सगळी काढली घराची साफसफाई तर सगळे इथं घाण आहे पडलेली सगळी कचरा आणि त्या ताई आल्या अवतारही तुम्ही माझा बघाल कसा आहे तो तर अचानक आल्या आता बिचारा एवढ्या लांबून उन्हातानातून आल्यात हे ना असं होतं म्हणून मी जास्त करून सहजासहजी कोणाला बोलवत नाही कारण माझं काम पटकन होत नाही दुपार खूप होते वेळ होतो माझ्या कामाला म्हणून मी जास्त करून कोणाला सांगत नाही तर त्या आल्या बिचाऱ्या शोधत का होईना आल्या रिक्षावाल्याला विचारत बाबल्या चला दाखवायला काय आपल्या इथं काय आहे चल दाखव लाईट कुठे लावली टायगर आपल्या इथं कुठं आहे दाखव कुठं आहे याला दाखव तिकडं तो लाईट दाखवायला आलाय चल दाखव तिकडे कुठे लावले कुठं आहे इकडून दाखव इथून दाखव इथून कुठं आहे ही बघ वरती दाखव तर हे बघा हे ना आमच्या इथे लाईट आहे लावलेली कारण अनुपचा बर्थडे 14 तारखेला ना आम्ही पैसे पण नाही लावले आमच्या इथे त्यांनी पैसे देऊनही नाही लावले आमचे पैसे द्यायची बाकी आहेत अजून तरी आमच्या इथे लावली बघ हा मग आमची वर्गणी एकदाच जाते पण थेट जाते डायरेक्ट लेट जाते पण थेट जाते मग आता ते कुठे लावते आता इथंच तुम्ही आनंद मानून घ्या हे मैदान सगळ्यांचं आहे ना आणि अनुपचा बर्थडे असतो हा अनुप कोण माहितीये का अंजूचा भाऊ अंजूचा मोठा भाऊ हा अरे आज याचा बर्थडे सुद्धा 14 एप्रिलला असतं फटाके इथंच फोडायच्या इथंच डीजे लावायचा हा आणि हा तर म्हणतो माझा भाऊ 14ला गावी जाणार आहे कुठं म्हणून हा भाऊ काय अच्छा या भाऊचा बर्थडे काय तू कुठे गावाला चालला हा कोण आहे ओळखता का हा वैभव बघा यांनी केस कशी घुंगरू करून ठेवली केसांचे घुंगरू करून टाकलेत त्यांनी बाबल्या कुठे गेला बाबल्या आपल्या इथे लाइटिंग लावली ना आहे ना आता उजेड मस्त झालं बघा आता
किती छान वाटतंय. तुम्हाला लांबून पण मी दाखवते हा. हे बघा किती छान वाटतंय ना. दोनच कलर आहे. तेवढेच पैसे येते. जेवढे पैसे तेवढेच लाइटिंग. असं नाही रे. त्यांनी आपली इथून आहे टायगरच्या बाप्पाने सांगितलं इथे लावा मैदानामध्ये म्हणून त्यांनी 2 कलर मध्ये आपली लावली. तर झाडाझुडांना ती सोडलेली आहे ना. माझ्या सुमितच्या लग्नाला जर इथं सजवलं मैदान तर किती भारी दिसल. सुमित हसला. नाही आपण स्टेशन पासून लाइटिंग चालू करू. 2-3 ठिकाणी एक कातडी पाड्या तसं नाही मैदान बघ स्टेशन वरून येताना लोकांना पत्ता सापडणार नाही. मग आपण लाइटिंग लावायची. लाईटीच्या मागे या. खाली उतरले ना सुमितच्या इथे चला नाही लाइटिंग दिसली ना लाईटीच्या मागे येत राहा चालत आहे ना. गाडी बिडी पकडायची गरज नाही कुठून. हा अजून लई टाइम आहे बाबा. लग्न लवकर करायचं नसतं आहे ना काय सुमित. कधीच नसतं करायचं. कधीच नसतं करायचं. करायचं असतं. मस्त झालेलं आहे. माझ्या बाबल्याच्या कलाईचे पहिले लग्न आहे ना तागुली. आणि हा माझा येडा बसला इथं. येड्याजवळ गेली ना की येडा लगेच आता बघा उठून जाईल. हे बघा कॅमेराला तर बघून भाबा करतो लगेच. तागुडी लाइटिंग कुठे आहे. लाईट कुठे लावली टायगर दाखव मला. कुठे आहे. वरती आहे ना. ही बघ मस्त वाटतंय त्याला. मस्त वाटतंय. टायगर पण कुठं कुठं घालायला मस्त. हा मग जयंतीला त्याला नेऊ शकत नाही ना खाली पण. कारण की सगळा क्लाउड असणार ना. टायगरला कुर्ता घेऊ मस्त. कुर्ता घ्यायचा. तागुडी घालायची कुर्ती तुला. नाही ती एक्स्ट्रा असेल त्यांनी पाडली असेल. कावळ्या बिवळ्यांनी नाही ना तोडली. नाही एक्स्ट्राच असेल त्यांनी तुटली असेल. ए बाई इथून इकडून तर आहे ना. कावळ्यांनी तर आहे ना काय केली. डबल लावली. नको ए बाबा नको शॉक बीक लागला. कुठे चालला सुमित तू. हा जावा जावा. चल एक फेरी मारून येऊ. चल अंजूच्या इथून. चल अंजूच्या इथे येतो का. येतो लगेच येतो. अंजूकडे चल म्हणलं ते बघा है ना. लगेच जायचं बसलेलाच ना चांगला. चल घरी नको जाऊ दे. ये घरात मध्ये बसू. ये नको नको आपल्याला जेवण पण बनवायचंय ना. चल बरं चल चल जाऊ दे. चल जाऊ दे. हिरमूस नको आहे ना. चल इकडं इकडं इकडं. हिरमसू नको. हिरमूसू नको. अंजू आले. अंजू नाही आली तर तुम्ही नो 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 नो. तुमच्या बाजरीची आता शिकार झाली असती. हा असू द्या. आम्ही घरात पण नाही ना. तुम्ही बोंबील साफ करताय. अरे टायगर काय म्हणजे चवळी. तो बघ चवळी. चवळी कुठून आणली एवढी मोठी चवळी. अरे ओरिजिनल चवळी आहे. वानवाळा गावचा दिलाय. हिच्या गावचा काय. येस आमच्या गावाला अशी चवळी येते. तुमचं गाव कोणतं. आई वांगी आमच्या इथे पण येतात. दापोली. दापोली आमच्याकडे वांग फेमस आहे. आमचं गाव वांग्यासाठी खूप फेमस आहे. ही वांगी छोटी वांगी. ए बाबा गप गप. आमचा नाही तर असा रडशील ना. रडशील. हा किती मजा आली माहिती तुम्ही व्हिडिओ. किती मजा आली मनीषाची. मनीषा आता बाबा एवढी आपटत होती सारखी. एक लाट आली की धबाकन पडते. नो काय कर. चला 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 चला. जेवण झालं वाटतं तुमचं. नाही बाई जेवण बनवायचं. आता आम्ही तिकडे आपली हे करत होती. लाइटिंग लावली ना त्याचा. भारी ना. अरे बाबा हा तिला हात लावायचा. लाव 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 बसला. लाव 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 हात लाव. तो गुडबो आहे. तो ऐकतो मम्माचं. त्याच्या मम्माचं तो ऐकतो ना. मग कसं तुला हात लावायचाय. हात लावायचाय. हा जा लाव जा. जा लाव जा. जा जा जा. हा ये लाव. घाबरतोय का बघ ना जरा तरी. आणि दुखला की असा पडशील ना कोसावर. चला चला चला. जागा नाही तर अपुरी जागा. आपण मोठी माणसं इथले. आपण लांब सडक ट्रेन एवढी आहे. चला इकडून गप्प बाहेर.
चल ये इकडून. अरे बापरे, अरे बापले, आले तुम्ही कुठं चालले? आम्ही झालो डोंगराला. तुम्ही कुठं चालले? हा अरे काटे कुठं चालले तुम्ही? खंडोबाला. कोण आहे? कोण नाहीये इकडे, कॅमेरा आहे. ते रील बनवते काय? हा तो बघ टायगर भेटला. टायगर तुला आता शेवटी फायनली आज हात लावायला मिळालं टायगर. हा मग रोज नेहमी येतो लांबून हात मारून जातो ना. हा. मग काय नाही करणार नाही ओळख नाही काय नाही. काहीच करणार नाही तो. आता मी आहे ना इथं म्हणून तो बाहेर कुठे काय करणार नाही. त्याच्या घरात आल्यावर नखरे करतो. चला आता घरात आपल्या. चला 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 चला. ही बघा ही बघा बंद केलाय का बंद केलं? सायली नाही ए शाणे काय का पाय पोराला बघून दरवाजा बंद करते. हा बाबल्या जा घरात. या काय कर, जा घरात डायरेक्ट जा. दंड वाजलो जा घुस टायगर घुस. ए टायगर चल मी चालली. बाय बाय. घरात घुसते नो 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 नो. हे बघ दोघं जराशी गेलोय फक्त 5 मिनिटं तरी यांचे बघा किती पप्पी घेतात त्या टायगरची. हा चला चला आईस्क्रीम खायची ना, आईस्क्रीम खायची. चला 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 आईस्क्रीम खायला. चल तुला आईस्क्रीम देते मी. येडे येडे इकडे हो चला हो इकडं. चल बाबूली चला चल तुला आईस्क्रीम देते मी. हे बघा हा आईस्क्रीम आपले सबस्क्रायबर आलेले ना दुपारी त्यांनी आणलेला. तर त्यांनी काय केलं तुम्हाला सांगते मी एक किस्सा. त्या ताईंनी काय केलं बिस्किट आणले, अजून टायगरला ते छोटे छोटे आईस्क्रीम आणलेले. पण त्यांना असं अजून त्याला टायगरला काहीतरी द्यावं असं वाटत होतं. तर ते म्हणले नाही. मग त्यांच्या मुलीने झेप्टो वरून नाही ना हे ऑनलाईन आईस्क्रीम मागवली. त्या बराच वेळ होत्या. मला तुम्हाला जास्त म्हणजे व्हिडिओ शूट करून दाखवता आलं नाही कारण मी सुद्धा कामामध्ये होते. घराची सगळी साफसफाई काढलेली त्यामुळे इकडे आईस्क्रीम खायला. मी घरातील सगळी साफसफाई काढलेली त्यामुळे कसं झालं इथं वेळ होऊन गेलेलं. त्यातल्या त्यात त्या आल्या बिचाऱ्या उन्हातानामध्ये. मलाही खूप छान वाटलं. तर त्यांनी असं आईस्क्रीम मागवलं. ते म्हणले की टायगरला जसं जसं जमेल तसं थोडं आपलं काढून तुम्ही देत जावा. म्हणजे ठीक आहे. आणि टायगरसाठीच मागवलंय. मी मगाशी थोडंसं दिलेलं त्याला तर आता पण थोडासा देते. आणि अमूलचा आईस्क्रीम आहे. बाबली ए बाबली आईस्क्रीम खावाली. चला या खावा. भरवायचं मस्ती लागते ना. एका मुलाची मज्जा आहे बाबा. काय काय खायला मिळतंय आम्हाला नाही बाबा कोण देत. सगळी खावा. तर त्या ताईंना थँक्यू. त्यांचे खूप खूप आभारी आहोत आम्ही. टायगरला आईस्क्रीम आणलं त्यांनी. एवढ्या वेळात वेळ काढून भेटायला आल्या एवढ्या उन्हातानातून. आणि ऍड्रेस माहिती नसताना देखील हे सुद्धा सबस्क्रायबर असेच आले. काही ऍड्रेस माहित नाही फक्त टायगरचं नाव. आणि घाटकोपरमध्ये ते साकी नाक्यालाच राहतात पण तरी देखील आमचं नाव गाव काही माहित नाही त्यांना. फक्त टायगर 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 विचारत इथपर्यंत आल्या त्या देखील है ना. एवढं टायगर वरती प्रेम आहे त्यांचं. तुझा आईस्क्रीम आहे कोणाला द्यायचं नाही. फ्रीज मध्ये ठेवायचं हा का. दादाला देऊ नको ना. दादाला नाही द्यायचं. हा सगळं तुझ का. मत बस इकडे जा. इकडे बसतो बस खाली. शंपा आहे ना. पाहिजे अजून नको मजा. पाणी पितो का. झाकून ठेवा तिथे पाणी करते.